शिक्षिका पत्नीचे इन्क्रीमेंट होत नाही म्हणून पतीने केला मुख्याध्यापकावर धारदार शस्त्राने वार। सर्व्हिस बुकात नोंद न झाल्याने शिक्षिकेचे इन्क्रीमेंट होत नव्हते। या कारणावरून शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यात नेहमी वाद होत होता। या वादात शिक्षिकेच्या पतीने उडी मारली। तिच्या पतीने दिवा वसई रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्टेशनवर मुख्याध्यापकाला गाठले। त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणी डोंबिवली GRP पोलिसांनी शिक्षिकेचा पती शकील शेख याला अटक केली आहे। खारबावला एक शाळा आहे। या शाळेत मिनाज माकानदार शेख ही शिक्षिका कार्यरत आहे। मिनाज यांची सर्व्हिस बुकात नोंद केली जात नव्हती, त्यामुळे त्यांचे इन्क्रीमेंट केले जात नव्हते। यावरून मिनाज शेख आणि मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यात नेहमी वाद होत होता। अनेक वेळा विनंती करून देखील मिनाज यांची विनंती मान्य केली जात नव्हती। त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला सांगितला। त्याला या गोष्टीचा राग अनावर झाला। शिक्षिकेचा पती शकील शेख याने मुख्याध्यापक भागवत गुरव यांना खारबाव रेल्वे स्टेशनजवळ रुळाजवळ गाठले। तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात मुख्याध्यापक गुरव गंभीर जखमी झाले। बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। खारबाव येथून कल्याणच्या खाजगी रुग्णालयात आणले आहे। गुरव हे कल्याणचे रहिवासी आहेत। ते कल्याणहून खारबावला जातात याची माहिती शकील याला आधीच होती। हल्ला केल्यावर शकील पळून गेला होता। डोंबिवली GRPने आरोपी शकील शेख याला अटक केली आहे। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। प्रिन्सिपल आणि सहशिक्षिका यांच्यामध्ये शाळेमध्ये जे सर्व्हिस शीट आलेलं नव्हतं, त्या सर्व्हिस शीटकरिता त्यांचं इन्क्रीमेंट थांबलेलं होतं। हा एक किरकोळ वाद होता, त्यांचा तो वैयक्तिक वाद होता। सदरच्या वैयक्तिक वादामधून ही घटना घडलेली। हा आरोपी जो सहशिक्षिका आहे त्यांचे पती आहेत आणि ह्या इन्क्रीमेंट लागत नाही ह्या रागातून सदरची घटना घडलेली आहे। तरी त्यामध्ये तपास सुरू। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, कल्याण, मुंबई।